हॅलो, नमस्कार सर्वांना. माझा ग्रॅनीज रेसिपीमध्ये आपले स्वागत करते. आज आपण अगदी पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत. त्यासाठी जे साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला. मी या ठिकाणी 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी मी रवा घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता. त्यानंतर 3 चमचे मी जिरा घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1.5 चमचा ओवा घेऊन त्यात थोडीशी हळद मिसळणार आहे आणि तेलाचा थोडा वापर करणार आहे. तर चला करूया आपली रेसिपी. हे बघा, आता याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि जिरं आणि ओवा घातलेला आहे. 3 वाट्या ज्वारीचं पीठ, 1.5 वाटी रवा आणि थोडंसं तेल घातलेलं आहे 1 चमचा. आणि खूप फेटलं याला. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे याला. हे बघा, परत आपण जेव्हा तव्यावर घालणार त्यावेळेला थोडंसं खालीवर करून घ्यायचं आणि पाणी लागलं तर टाकायचं त्याच्यात. प्रत्येक वेळेला हलवायचं आणि मग टाकायचं. खूप पौष्टिक होतात ज्वारीचे धिरडे. आपल्याकडे हे खूप प्रसिद्ध आहे रसाबरोबर खाण्यासाठी. तर आज आपण धिरडे आणि रस करणार आहोत. आणि आपण आता धिरडे करणार आहोत. पीठ भिजवून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी तवा चांगला गरम करून घेऊन मी आता त्याला कमी केलेलं आहे, लो टू मिडियममध्ये. आता घालूया आपण. हे बघा, असं आहे. पळी घ्यायची. थोडंसं तेल घालायचं बाहेरून आणि त्याच्यावरती 2 मिनिट असे झाकून ठेवायचं. इकडे आपण 2 मिनिटे झालेली आहे. बघूया आपण याला. छानपैकी जाळी आली की नाही. जाळी येऊ लागलेली आहे. अजून थोडं थांबावं लागेल आपल्याला. तरी आपण बघूया, ट्राय करू. थोडं थांबू आपण. तसं मी स्टार्टिंगला एक केलेला आहे. असा झाला तो स्टार्टिंगचा. सुरेख रंग आलाय बघा. छान रंग आला. माझ्या नातवाचा आज वाढदिवस आहे. त्याला माझ्या हातचे धिरडे खूप आवडतात आणि त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आज धिरडे रस बनवत आहे, वड्याची भाजी बनवत आहे. छान रंग आलाय. दोन्ही बाजूनी मस्त भाजलेला आहे. ते बघा, किती सुंदर भाजलाय बघा. मस्त रंग आलाय त्याला. चला, धिरड्याचं जेवण आपलं रेडी झालेलं आहे. आपण धिरडे, आमरस आणि छान काल आपण जे वडे केले त्याची भाजी बनवलेली आहे. तर नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही करून बघा, खाऊन बघा. आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.